एखाद्या क्राईम वेब सिरीजमधला सीन असावा अशी धक्कादायक घटना जालन्याच्या मेहुणा गावात घडली होती. घराबाहेर झोपलेल्या 22 वर्षीय तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केलाय. प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी हे तरुणाच्या शेजारी असल्याचं देखील आता तपासातनं समोर आलंय. 9 फेब्रुवारीला आकाश जाधव हा तरुण नेहमीप्रमाणे त्याच्या घराबाहेर झोपला होता. सकाळी त्याच्या वडिलांना तो घराच्या बाहेर दिसला नाही. काही वेळानंतरही आकाश घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आकाशच्या घरापासून 500 मीटर अंतरावर एका शेततळ्यात आकाशचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनं खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आकाशचा खून नेमका कोणी केला हे समोर येऊ शकलं नव्हतं. पोलिसांच्या तपासात आता या घटनेचा उलगडा झालाय. प्रेम प्रकरणातून आकाशची हत्या करण्यात आली आहे. आरोपी गणेश आणि बालाजी मिसाळ यांनी आकाशचा गळा घोटून त्याचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये यासाठी गाडीतून पेट्रोल काढून जवळच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आकाशचा मृतदेह अर्धवट जळाला आणि आरोपींचं बिंग फुटलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे तरुणीचे भाऊ असल्याचं समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. 9 तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध जाळलेला मृतदेह आम्हाला एक शेततळ्यात सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राइमा फेसी वाटत होता. तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती. DYSP कुलकर्णी साहेबाच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलीस आणि LCBची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल SP स्वतः लक्ष होता. तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मयताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे 2 लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे. दोघे भाऊ आहे, गणेश मिसाळ आणि बाळाजी मिसाळ, त्याच गावाचे राहणारे आहे. त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्यांच्या सहाय्याने त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँग्युलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले. गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी, सो दॅट त्याची ओळख पडणार नाही. आणि ते अर्ध जाळलेला नंतर शेततळ्यामध्ये ढकलला. हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे. आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि प्राइमा फेसी आतापर्यंत तपासमध्ये इलिसिट रिलेशनवरून अफेअरवरून या आरोपीची बहीणसोबत त्यांना संशय होता की मयताचा अफेअर आहे. त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे. 14 तारीखपर्यंतची PCR मध्ये 11 झाली. 3 दिवसाची PCR कोर्टाने दिली आहे. त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे PCRची मागणी करू. आता या प्रकरणात तपासातून आणखी कुठले खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.